राज्यामध्ये सध्या भोंदू अशोक खरात प्रकरण, नाशिकमधलं कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, परतवाड्यातलं सेक्स स्कॅन्डल या सगळ्या प्रकरणांची चर्चा आहे आणि या तिन्ही प्रकरणामध्ये मुख्य पीडिता या महिला आहेत। त्यामुळे राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय। त्यातच आता यवतमाळच्या राळेगावात आदिवासी मुलींची तस्करी होते असा गंभीर आरोप करण्यात आलाय। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी गंभीर आरोप केले आहेत। अल्पवयीन आदिवासी मुलींना परराज्यात विकलं जातं, सोबतच देहव्यापार, मानवी तस्करी यासारखे गंभीर प्रकार सुरू आहेत असं प्रफुल्ल चव्हाण म्हणाले। या प्रकरणात त्यांनी मजहर कुरेशी या आरोपीचा उल्लेख करत गंभीर आरोप केले। चव्हाण यांच्या आरोपांमुळे यवतमाळ पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत। तर आदिवासी मुलींची कशी तस्करी होते आणि यामध्ये महिलाच कशा सामील आहेत याची ऑडिओ क्लिप एबीपी माझाच्या हाती लागली आहे। मात्र या ऑडिओची एबीपी माझा पुष्टी करत नाही। एक प्रियकर आणि त्याच्या प्रेयसी मधला हा संवाद आहे। तो ऐकून हे रॅकेट कसं चालत होतं याचा तुम्हाला अंदाज येईल। तुला वाटतं चांगलं काम आहे? नाही, मला चांगलं नाही वाटत बा। सांगत हा पैसा भेटते पण बदलवावी लागते। अच्छा अच्छा। तिघं चौघच आहे का बघते, म्हणजे पोरी विकते काढते? बाप रे, फक्त तिघ चौघ? रॉकेट आहे यांचं। बाप रे, तुला काय माहिती या कामात? बाप रे, आता पूनम आत्या आहे, बापरे किती सारे जण आहे, सांगूच नको। मेन कोण आहे मग समजा? याच्यात मेन कोणीच नाही, सगळेच जण मेन आहे काम लावणारे। अच्छा। हे इकडून पोरगी म्हणजे आता समजा माझी आईची पोरगी होती, पूनम आत्यानं कल्याणी आत्यानं काम लावलं। घेऊन जा लागते एका जणाला, आधार कार्ड लावा लागते तिथं। नकली आधार कार्ड माझ्या मम्मीच आहे। हे इम्पॉर्टंट गोष्ट होय का? मी सांगतच आहो मस्त। दरम्यान भाजपच्या प्रफुल्ल चव्हाण यांनी काय आरोप केले आहेत आपण बघूया। एक ऑडिओ क्लिप आमच्या हाती लागली। त्या ऑडिओ क्लिप अतिशय गंभीर आहे, त्याच्यातला संवाद अतिशय गंभीर आहे की कशा पद्धतीने या परिसरातल्या गरीब मुलींना आमिष दाखवून, पैशाचं आमिष दाखवून, त्यांना मोठमोठे स्वप्न दाखवून त्यांची मानव तस्करी करणे, 15 वर्षाच्या मुलीला 45 वर्षाच्या 50 वर्षाच्या पुरुषाला विकणे, त्याचं खोटं लग्न करून देणे, तिचं पुढे ह्युमन ट्रॅफिकिंग करणे असंही आहे। याच्यामध्ये लव जिहादचा एक अँगल आला आहे, कारण या ऑडिओ क्लिपमध्ये असं लक्षात आलं की मजहर कुरेशी आणि त्याची मिसेस हे दोघं हे पूर्ण सिंडिकेट चालवत आहेत। तर या प्रकरणाची आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी गंभीर दखल घेतली आहे। त्यांनी तातडीने अपर पोलीस अधीक्षकांची भेट घेत तपासाच्या सूचना दिल्या आहेत। मंत्री अशोक उईकेंनी उपविभागीय अधिकारी बन्सल यांच्याशीही चर्चा केली। प्रकरणात जातीने लक्ष घाला, वेगाने तपास करा अशा सूचना त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्या। याच्यामध्ये एक जो मजहर कुरेशी जो मुख्य आहे त्याला पोलिसांनी काल चौकशी कामी ताब्यात घेतलं। दुर्दैवाने पोलिसामधल्या एका अधिकाऱ्याने, कर्मचाऱ्याने त्याला सोडण्याचं महापाप केलं, परंतु लगेच मग तो पांढरकवड्यातून तेलंगणा इथे पळून जात असताना पुन्हा त्याला सायंकाळपर्यंत अटक करण्यात आली। परंतु जर पोलीस प्रशासनातले काही कर्मचारी अधिकारी अशा पद्धतीने या आरोपींना सहकार्य करत असेल तर 100% ही गंभीर बाब आहे आणि याच्यासाठी आम्ही त्यांच्या त्या अधिकाऱ्याची तक्रार पण केली आहे आणि 100% त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला शब्द दिला आहे। काल एक ऑडिओ क्लिप अशा स्वरूपाची प्रसारित झालेली होती। ती ऑडिओ क्लिप पोलिसांपर्यंत मिळाली। त्याच्यामध्ये जेवढ्या आरोपींचं नाव आहे, त्यात महिला आरोपी असतील किंवा पुरुष असतील, त्या सर्वांना पोलीस स्टेशनला बोलून, राळेगाव पोलीस स्टेशनला आपण सखोल चौकशी केलेली आहे आणि अजूनही ती करीत आहोत। हे गुन्ह्याचं प्रकार म्हणजे असं आहे की महिलांना, मुलींना भरीस घालून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी लग्न लावून देणं आणि लग्नात त्याच्यासाठी पैसे कमवणं आणि ह्या मुली 15-20 दिवसांनी परत माघारी आल्यानंतर पुन्हा सासरी न जाणं अशा स्वरूपाचं आहे। आणि ह्याच्यावरून काही ठिकाणी म्हणजे जालन्यामध्ये टेंभुर्णी या ठिकाणी एक फसवणुकीचा गुन्हाही दाखल झालेला आहे। अशा स्वरूपाचं हे रॅकेट आहे।